देवाचं कार्य जर आम्हाला करायचं असेल, देवपूजा जर आम्हाला करायची असेल, देवाचं नामस्मरण जर आम्हाला करायचं असेल, तर हे सर्व कार्य करत असताना, ते कार्य करत असताना ज्या पद्धतीने आमचा देह कार्य करतोय, देहाने आम्ही कार्य करत असतो, त्याचप्रमाणे आमचं मनही तिथे असणं गरजेचं असतंय. मनापासून आणि मनानेही ते कार्य करण्याचं महत्वाचं असतंय. देवपूजा करत असताना आम्ही देवाला जे जे काही उपचार अर्पण करत असतो, ज्या ज्या काही वस्तू अर्पण करत असतो, मग अगदी अक्षदांपासून ते नैवेद्यापर्यंत असेल, हे सगळं देवाला अर्पण करत असताना आम्हाला त्या ठिकाणी मनही देवाच्या चरणी अर्पण करता आलं पाहिजे. मनही देवाच्या चरणी त्या ठिकाणी स्थिर करता आलं पाहिजे. बरं का? शरीराने आम्ही जी पूजा करतोय ना, ती पूजा देवापर्यंत पोहोचते की नाही पोहोचते याचा विचार आम्ही केला पाहिजे. शरीराने केलेल्या पूजेची आम्हाला काही प्राप्ती मिळते की नाही मिळते याचा आम्ही विचार केला पाहिजे. पण संत म्हणतात, ज्या वेळेला आम्ही मनाने देवाची पूजा करत असतो, मनाने देवाचं नामस्मरण करत असतो, त्यावेळेला जे कार्य आम्ही करतोय ना, त्याची प्राप्ती आम्हाला 100% मिळत असते, मिळालीच जाते. म्हणून भगवंत म्हणतात, मयेव मन अदत्व मय बुद्धी निवेशयः. तुम्ही मला मन अर्पण करा. मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. तुम्ही मला माझ्या चरणी बुद्धी स्थिर करा. मन अर्पण करा, माझ्या चरणी बुद्धी स्थिर करा. म्हणजे काय होईल? निवेशिष्यसि मयव अतरोध्वन संशय. तुम्ही मला येऊन प्राप्त व्हाल, तुम्ही मला येऊन भेटाल, यात संशय नाही. श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपलं हे वडवली गाव, कोळीवाडा, आणि ह्या वडवली गावातील हे पाटील परिवार, पाटील परिवाराचे पिताश्री कैलासवासी नामदेव विठ्ठल पाटील, बाबांचं 5 वर्षांपूर्वी देहावसन झालं. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात श्री कृष्णा नामदेव पाटील, श्री दशरथ नामदेव पाटील, श्री हनुमान नामदेव पाटील, श्री नवनाथ बाळाराम पाटील, श्री निकेश नामदेव पाटील, कैलासवासी बाळाराम विठ्ठल पाटील, श्री मोतीराम विठ्ठल पाटील, श्री गजानन विठ्ठल पाटील, श्री सुरेश विठ्ठल पाटील, श्री अरविंद गजानन पाटील, श्री द्वारकेश मोतीराम पाटील, श्री जितेंद्र सुरेश पाटील, सौरंजना देवेंद्र मिरकुटे, जया रमेश भोईर, सौ द्रौपदाबाई विष्णू दनसोलकर, संपूर्ण पाटील परिवार, ग्रामस्थ मंडळी, आप्तेष्ट आणि मित्र परिवार. बाबाचा एकूण 5 जण भाऊ आणि 3 बहिणी, म्हणजे 8 जण भावंड. बाबांना 4 मुलं आणि 2 मुली, ही 6 जण भावंड. आणि बाबांच्या नातवंडांचा जर विचार केला तर कमीत कमी 15 ते 16 नातवंड. बरं का? संपूर्ण हा पाटील परिवार. आणि या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. बरं का? जेवढं चांगलं कार्य करता येईल, जेवढं चांगलं जगता येईल, वागता येईल, तेवढं जगण्या वागण्याचा बाबांनी प्रयत्न केला. बरं का? आमच्या आईसाहेब असतील भागूबाई नामदेव पाटील, त्याचप्रमाणे बाबांची मुलं असतील, बाबांच्या मुली असतील, नातवंड असतील, भाऊ असतील, बहिणी असतील. कुटुंबामध्ये सगळ्यात मोठे बाबा.
कैलासवासी नामदेव विठ्ठल पाटील ज्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपले बाबा कुटुंबामध्ये सगळ्यात मोठे, कुटुंबाचा आधार स्तंभ, कुटुंबाला मार्गदर्शन करणारे आपले बाबा बरं का। NRC मध्ये कार्यरत होते, जवळजवळ 33 वर्ष त्या ठिकाणी सेवा करण्याचं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याच सेवेच्या निमित्तानं, खऱ्या अर्थानं त्याच सेवेमुळे आपला उदरनिर्वाह केला, आपल्या मुलाबालांचं संगोपन केलं, मुलांची लग्न केलं असतील, त्याच्यामध्ये सगळ्यांचा सांभाळ केला असेल, त्यांना मार्गदर्शन केलं असेल, अशा प्रकारे या ठिकाणी बाबांनी कार्य केलं। बाबांचं कार्य म्हटल्यानंतर अतिशय आपल्याला समाजामध्ये, कुटुंबामध्ये अनेकरीत्या पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं। आणि या ठिकाणी मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करता, मुलांचं संगोपन करता, बाबांना काही वर्षाआधी देहाला अपंगत्व आलं बाबांच्या आणि जवळजवळ 23 वर्ष या ठिकाणी या परिवाराने बाबांची सेवा केली। देहाला अपंगत्व आल्यानंतर जवळजवळ 23 वर्ष या परिवाराने, आमच्या आईसाहेब असतील, बाबांची मुलं असतील, बाबांच्या सुना असतील, बाबांच्या मुली असतील, भावंड असतील, बहिणी असतील, संपूर्ण हा पाटील परिवार असेल, जवळजवळ 23 वर्ष या ठिकाणी बाबांची सेवा या परिवाराने केली। मी म्हणेन खऱ्या अर्थानं या पाटील परिवाराकडून बाबांची घडलेली सेवा म्हणजेच प्रत्यक्ष चालत्या बोलत्या देवाची 23 वर्ष सेवा या पाटील परिवाराने केली असं म्हणायला हरकत नाही। आजही मुलांवर केलेले चांगल्या प्रकारे संस्कार आपल्याला अनुभवायला मिळतात। बाबांची मुलं आज समाजामध्ये चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य आहे, वर्चस्व आहे, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य पाहायला मिळतंय, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य पाहायला मिळतंय, वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये त्यांचं आजही चांगल्या प्रकारे कार्य पाहायला मिळतंय। आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मुलांकडे, मुलींकडे असलेले चांगले गुण, चांगले संस्कार, चांगले विचार हे बाबांनी त्यांना दिलेली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे असं म्हणायला हरकत नाही। विचारांची श्रीमंती, गुणाची श्रीमंती आणि कर्माची श्रीमंती या ठिकाणी बाबांनी ह्या मुलांना दिलेली आहे। खरं तर बाबांनी वयाच्या 76व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला। आध्यात्मिक विचारांची आवड होती बाबांना बरं का, आध्यात्मिक विचारांची आवड होती, त्यामुळे जिथे भजन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल त्या ठिकाणी जाऊन श्रवण करणं, त्या भजनामध्ये रममान होऊन भगवंताचं नामस्मरण करणं बरं का, म्हणजे टाळ मृदुंग अशा प्रकारे आणि भजनाची आवड बाबांना होती। त्यामुळे जे काही भगवंताचं नामचिंतन करता येईल ते त्यांनी केलं। त्यांच्या बुद्धीप्रमाणे, त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनाप्रमाणे जे काही देवाचं कार्य करता येईल ते त्यांनी केलं। समाजाची सेवा केली, कुटुंबाची सेवा केली, कुटुंबाला मार्गदर्शन केलं आणि वयाच्या 76व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। खरं तर सुस्वभावी असणारे आपले बाबा, मनाचे मवाळू, अत्यंत शांत स्वभावाचे असलेले बाबा, कुटुंबामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य त्यांनी केलं, समाजामध्ये कार्य केलं, मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपलं जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना बरं का, आयुष्यामध्ये जे काही पुण्यकर्म करता येतील ना, ती पुण्यकर्म करण्याचं काम त्यांनी केलं। आणि म्हणून आज बाबा जाऊन 5 वर्षे झालेली असताना सुद्धा 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी मुलांनी आयोजित केलेलं आहे। श्राद्ध कर्म या ठिकाणी आयोजित केलेली आहेत, श्राद्ध कर्म या ठिकाणी केलेली आहेत। खरं तर आमचं कर्तव्य हे आहे, आमच्यातून जी माणसं निघून जातात ना, त्यांचं श्राद्ध कर्म करणं आमचं कर्तव्य आहे, त्यांचं स्मरण करणं आमचं कर्तव्य आहे, त्यांची आठवण करणं आमचं कर्तव्य आहे।
कारण या जगामध्ये आम्हाला जन्माला घालण्याचं कार्य आमच्या आई वडिलांनी केलेलं आहे. या जगामध्ये जन्माला घातल्यानंतर आमचं संगोपन करण्याचं कार्य आमच्या आई वडिलांनी केलेलं आहे. आम्हाला सांभाळण्याचं कार्य, आम्हाला मार्गदर्शन करण्याचं कार्य, आमच्यावर संस्कार करण्याचं कार्य आमच्या आई वडिलांनी केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक माणसाचे पहिले गुरु जर कोण असतील तर आपले आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत. आम्हाला बोलता येत नव्हतं, आम्हाला बोलायला आमच्या आईने शिकवलं, वडिलांनी शिकवलं. आम्हाला चालता येत नव्हतं, आम्हाला चालायला आमच्या आई वडिलांनी शिकवलं. आमच्या आईने, आमच्या वडिलांनी आमच्या हाताला धरावं, मंदिरापर्यंत न्यावं, त्या मंदिरात नेल्यानंतर सांगावं, बाळा देव आहे, बाप्पा आहे, हात जोड, जय हरी कर, रामकृष्ण हरी म्हण. देवाची ओळख सुद्धा सुरुवातीला आमच्या आई वडिलांनी आम्हाला दिली. याला मंदिर म्हणतात. ही देवाची मूर्ती आहे, देव आहे, हे आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिले गुरु जर आमचे कोणी असतील तर आमचे आई वडील. आणि म्हणून आमच्या ह्या हिंदुस्थानच्या श्रुती सुद्धा आम्हाला पहिले ओळख करून देतात, मातृदेवो भव पितृदेवो भव. आईसारखं दैवत नाही, बापासारखं दैवत नाही. कारण बाकीचे देव आम्ही नंतर अनुभवत असतो. बाकीच्या देवांची सेवा, बाकीच्या देवांचं पूजन, बाकीच्या देवांना आम्ही नंतर दर्शन घेत असतो, पाहत असतो. आम्हाला जगामध्ये ज्यांनी चालण्या बोलण्यासाठी सामर्थ्य दिलं, बळ दिलं, बरं का, सगळ्या प्रकारचे संस्कार मार्गदर्शन ज्यांनी केले ते आई वडील आमच्या आयुष्यातले, आमच्या जीवनातले सगळ्यात महत्वाचे पहिले गुरु असून सुद्धा मी म्हणेन महत्वाचे देव सुद्धा एक चालते बोलते देव. आणि म्हणून या मुलांवर बाबांनी चांगल्या प्रकारे संस्कार केले, मुलांना मार्गदर्शन केलं. म्हणून आज बाबा जाऊन 5 वर्षे झालेले असताना सुद्धा आज त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांनी जे काही संस्कार दिले, जे काही मार्गदर्शन केलं, त्याची आठवण स्मरण करण्यासाठी, बरं का, एक कृतज्ञता त्याला म्हणतात, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही ही श्राद्ध कर्म करत असतो. आम्ही या श्राद्ध कर्माचं आयोजन करत असतो. माणसाच्या जीवनामध्ये मनुष्य ज्याप्रमाणे जगतोय, वागतोय, ज्याप्रमाणे कार्य करतोय, जे विचार घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करतोय, ज्या कर्माचरणाने आपल्या जीवनाची वाटचाल करतोय, जे आता या ठिकाणी आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना गोळा करतोय ना, साठवितोय ना, मरणोत्तर आमच्या बरोबर प्रवासाला तेच येत असतंय. या ठिकाणी कर्म करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे. जीवन जगण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. कर्म करणारी इंद्रिये अनेक आहेत. आम्ही डोळ्यातून पाहतोय, कानातून ऐकतोय, तोंडातून बोलतोय, नाकातून गंध घेण्याचा प्रयत्न करतोय, हाताने कार्य करतोय, पायाने चालतोय. अनेक इंद्रिय या ठिकाणी कार्य करत आहेत. ज्ञानेंद्रिय आहेत, कान, नाक, त्वचा, डोळा आणि जीभ. विषय पंचक आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. कर्मेंद्रिय पंचक आहे, वाचा, पाणी, पाद, शिक्षण आणि गुद. प्राणपंचक या ठिकाणी कार्य करतंय, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. अंतःकरण पंचक या ठिकाणी कार्य करतंय, अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. इंद्रिय अनेक आहेत कर्म करणारी. त्या इंद्रियांकडून कर्म करून घेणारे सुद्धा अनेक आहेत. किती आहेत? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा.
याच्याही पलीकडे आहेत. अनेक आहेत त्या इंद्रियांकडून कर्म करून घेणारे अनेक आहेत बरं का. ती इंद्रिय कर्म करत असताना कुठलीही कर्म, कुठलाही विचार, कुठलंही कार्य सर्वप्रथम आमच्या मनाकडे येत असते. इंद्रिय जर आम्ही प्रजा म्हटलो तर मन राजा आहे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? मन इंद्रियांचा राजा. मन इंद्रियांचा राजा. राजा जसा सांगतोय ना, जसं मार्गदर्शन करतोय ना, तशी इंद्रिय कार्य करत असतात. डोळे पाहताना दिसतात, तोंड बोलताना दिसतंय, पण ही क्रिया नंतर होत असते. आधी विचार आमच्या मनात येत असतो. एखाद्या ठिकाणी जायचं आहे, पहिले विचार मनामध्ये आला. काय? आज वडवलीमध्ये पाटील परिवाराकडे 5वं पुण्यस्मरण आहे त्यांच्या पिताश्रींचं, मग आम्हाला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. किती दिवसापासून आमच्या मनात हा विचार होता बरं? ज्या दिवसापासून आम्हाला माहिती झालं त्या दिवसापासून आमच्या मनात विचार होता 23 तारखेला आम्हाला वडवलीला जायचं आहे. मनामध्ये विचार होता. जशी 23 तारीख आली, वेळ आली, तसं पायांनी कार्य केलं, हातांनी कार्य केलं, डोळ्यांनी कार्य केलं. इंद्रियांचं कार्य तेव्हा चालू झालं ज्या वेळेला मनाने सांगितलं तेव्हा, चला आज जायचंय. कुठलाही विचार पहिले आमच्या मनाकडे येत असतो. कुठलीही कर्म पहिले आमच्या मनाकडे करण्याची ती विचार त्या ठिकाणी निर्माण होत असतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, आधी मन घेई हाती. बरं का? आधी मन घेई हाती. मनरूपी घोडे जर आवरायचे असतील ना, तर सारथी भगवान श्रीकृष्णच पाहिजे. अन्यथा आम्ही किती जरी प्रयत्न केला तरी मनरूपी घोडा आमच्याने आवरता येत नाही. आमच्याने आवरता येत नाही. त्या मनाला आम्हाला परमार्थाला लावायचं आहे. देहाला लावणं सोपं आहे. देहाने परमार्थ करणं सोपं आहे. त्या मनाला आम्हाला नामस्मरण करायला लावायचं आहे. त्या मनाकडून आम्हाला नामस्मरण करून घ्यायचं आहे. नुसतं वैखरीतून बोलणं सोपं आहे, नुसतं वाचेतून बोलणं सोपं आहे. ज्या दिवशी मन नामस्मरण करेल ना, मनापासून परमार्थ आमच्याकडून घडेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं देवाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. संतांचा कृपा आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही सुखी असावं की दुःखी असावं, आम्हाला चांगली गती मिळावी की वाईट गती मिळावी, बरं का, हे सगळं आमच्या मनावर अवलंबून आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, गती अधोगती मनाची ये युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. गती अधोगती ही कुणाची युक्ती आहे? मनावर अवलंबून आहे. म्हणून मन लावा एकांती साधू संगे. बरं का? त्या मनाला आम्ही शिकवण दिली पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. साधूची संगतीच का पाहिजे मनाला? संतांची संगती का पाहिजे मनाला? एक अंतर्मुख होऊन स्वतः फक्त स्वतःला विचारा, जर मन नको त्या संगतीला असेल तर काय कार्य करतंय बरं? काय कार्य करतंय? आणि मनाची आवड काय आहे आज? मनाची आवड काय आहे? घरामध्ये जर 10 माणसं असतील ना, तर 10 माणसांची आवड वेगवेगळी असते. खरंय की खोटं आहे बाबा? सारखी असते का आवड? सारखी असते नाही, बरं का? आमच्या घरात टीव्ही एकच असते. टीव्ही एकच असते, बरोबर आहे की नाही माऊली? लहान मुलांच्या हातात जर रिमोट भेटला तर काय लावतात? ते काय लावतात? कार्टून लावतात, बरोबर आहे की नाही? त्यांच्या वडिलांच्या हातात जर रिमोट भेटला तर मग मॅच वगैरे चालू असेल तर मग क्रिकेट पाहतात ते, बरोबर आहे की नाही? आजोबांच्या हातात जर रिमोट भेटला तर नुसत्या बातम्याच. काय? आजीच्या आणि आईच्या हातात जर रिमोट भेटला, मला नाही वाटत की संध्याकाळच्या वेळेला लवकर कोणाला रिमोट भेटेल म्हणून. खरं की खोटं आहे?
कारण त्यांच्या 2-2, 3-3 सिरियल लागोपाठ चालू होतात ना. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे मनुष्य अपेक्षा करत असतो. बारशाच्या जेवणाला नाव ठेवणारी माणसं आम्ही पाहिली, वाढदिवसाच्या जेवणाला नाव ठेवणारी आम्ही माणसं पाहिली, हळदीच्या लग्नाच्या जेवणाला, वाढदिवसाला आपला लग्नाच्या आणि हळदीच्या जेवणाला नाव ठेवणारी माणसं आम्ही पाहिली. पण उत्तर कार्यांच्या वेळेला, पुण्यस्मरणाच्या वेळेला सुद्धा काही वेळेला माणूस स्वतःच्या मनाचा विचार करत असतो. गुलाबजाम ठेवायचे तर मग ते गोल का ठेवले बरं? भाज्या जर 2 ठेवायच्याच होत्या तर मग ह्याच का ठेवल्या बरं? अरे ती तुझी आवड झाली. आम्ही आमच्या आवडीप्रमाणे पाहतोय. आम्ही आमची आवड शोधत असतो. आम्ही आमची आवड शोधत असतो. वर्तमानपत्रामध्ये अनेक बातम्या असतात. वर्तमानपत्रामध्ये बरंच काही असतंय बरं का. ज्याला क्रिकेटची आवड आहे ना, तो 4-5व्या पानावर जाऊन तेवढंच वाचतो बरं का. ज्याला अध्यात्माची आवड आहे ना, तो सुद्धा 3-4 पानावर जाऊन, कारण अध्यात्म हे सगळं पहिल्या पानावर असतंय का? पहिल्या पानावर काय? पहिल्या पानावर बऱ्याच जणांची आवड असते. कुठे काय झालं, कुठं काय नाही. आणि मग प्रत्येक जण तो वर्तमानपत्र घेतला नाही की आपल्या आवडीप्रमाणे त्या ठिकाणी त्या वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. ज्यांना भांडणाची आवड आहे ना, ते फक्त त्याच शोधत असतात. कुठे काय झालंय का? प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. मागे काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला मी टिटवाळा स्टेशनला उभा होतो आणि मला तिकडे ठाण्याकडे यायचं होतं, एक बाबा आले असे. त्या बाबांनी माझ्या समोर एक बाजूशीच वर्तमानपत्र घेतला. एक 5 रुपये देऊन त्याने ते वर्तमानपत्र घेतला आणि 4-5व्या पानावर गेले त्या वर्तमानपत्राच्या. काय बघितलं काय माहिती, फक्त 30 सेकंद, 1 मिनिट पण नाही, किती 30 सेकंद फक्त त्या वर्तमानपत्रामध्ये वाचलं. काय वाचायचं ते, पुन्हा त्याची घडी केली आणि माझ्या हातात देत होते. बाबा काय म्हणाले, महाराज घ्या, तुम्हाला प्रवासात कामा येईल वाचायला. मी म्हटलो, महाराज बाबा, मला जे वाचायला पाहिजे ते माझ्या बॅग मध्ये आहे. बरोबरच असते बरं का. आणि व्यासपीठासकट सगळं बरं का, असो. पण मग नंतर मला राहवलं नाही म्हणून मी त्या बाबांना विचारलं, बाबा 5 रुपये देऊन तुम्ही वर्तमानपत्र विकत घेतला आणि फक्त 30 सेकंद 4-5व्या पानावर जाऊन वाचलं आणि पुन्हा ते तसंच घडी करून मला देताय. घेतला कशासाठी तुम्ही वर्तमानपत्र? तेव्हा त्यांनी सांगितलं, मी न चुकता रोज वर्तमानपत्र घेत असतो. 5 रुपये देऊन विकत 4-5व्या पानावर जायचं, नाव रास वाचाची फक्त, बस. आज माझ्या राशीत काय आहे झालं की परत ते. आपला विषय आहे आवड. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे आणि म्हणून अशा वेगवेगळ्या आवडीची लोक आम्हाला पावलोपावली भेटतायत, मिनिटाला भेटतायत. काय येईल बरं आमच्याकडं? गंजलेलं लोखंड, चांगलं लोखंड जर गंजलेल्या लोखंडाची संगत केली, चांगल्या लोखंडाने जर गंजलेल्या लोखंडाच्या जवळ जर बसलं, काय होईल बरं? नवीन आणलंय लोखंड बाबा, चांगल्या किमतीचं आणलंय, पण ते आणून ठेवलं कुठं? मागच्या वर्षीचं गंजलेलं लोखंड आहे त्याच्यावर टाकून दिलं आणि 4-6 महिन्याने तो माणूस पाहायला गेला. वास्तविक नवीनाची किंमत जास्त आहे, बरोबर आहे ना? वास्तविक नवीनाची किंमत जास्त आहे, पण त्या गंजलेल्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की नवीनाला गंजवतोय म्हणून नवीनाने गंजलेच्या जवळ जाऊन बसायचं नाही. काय ज्यांच्या बुद्धीला गंज लागलाय ना, बरं का, ज्यांच्या कर्माला गंज लागलाय, विचाराला गंज लागलाय, अशांच्या जवळ जर आम्ही जाऊन बसलो
तर मला सांगा, काय मिळेल बरं आपल्याला त्याच्यातून, काय प्राप्त